नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय डॉक्टर वसुधा वैद्य यांची वारी ही कादंबरी आणि आज या कादंबरीचा शेवटचा अर्थात भाग 21वा आहे. पण तत्पूर्वी श्रोते हो, तुमच्याकडनं जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर एकच नम्र निवेदन की चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात डॉक्टर वसुधा वैद्य लिखित वारी भाग 21वा. माधवबुवांची दिंडी दुपारी 4 वाजताच पंढरपुरातल्या आपल्या मुक्कामी येऊन पोहोचली होती. गोपाळपुरी रोडवर संत डेबूजी महाराज मठात त्यांचा मुक्काम होता. आज रात्री इथे वारीतलं त्यांचं शेवटचं कीर्तन होणार होतं. दिंडीतले सगळे वारकरी खूप शिणलेले असूनही त्यांच्यातून विठूभेटीचा उत्साह भरभरून वाहत होता. पण मधूचं अंग तापानं फणफणलं होतं. तशी कालपासनं त्याच्या अंगात तापाची कणकण होतीच. ऋषीनं त्याला पंढरपुरातल्या डॉक्टरांना दाखवून आणलं. डॉक्टरांनी काही औषधं लिहून दिली होती. मधूला खरं म्हणजे विश्रांतीची फार गरज होती. पण मधूचं मन कशात लागेना, तो खूप अस्वस्थ दिसत होता. काय होतंय हे त्याला सांगता येईना. त्याला अस्वस्थ होताना बघून ऋषीनं त्याला शांत पडून राहायला सांगितलं. त्यांनी मधूला कॉटवर निजवलं, पांघरून घातलं आणि तुझं औषध घेऊन येतो म्हणून ऋषी तिथनं निघून जायला लागला. तेवढ्यात मधूनं त्याचा हात पकडला आणि म्हणाला, थांब रे ऋषी, बस ना जरा इथे. अरे येतोच मी, तुझ्यासाठी औषधं आणायची आहेत ना, आलोच की. ऋषी जायला निघाला. मधूनं त्याला थांबायचा आग्रह केला. ऋषीनं शेवटी सदूकाकाला आवाज दिला. ती औषधाची चिठ्ठी आणि पैसे त्याच्या हातात दिले आणि त्याला पाठवलं औषधं आणायला. आणि ऋषी मधूजवळ येऊन बसला. मधू उठून बसला. ऋषीनं त्याच्या कपाळाला हात लावून पाहिलं. अंग गरम होतं. ताप चांगलाच होता. त्यांनी मधूसाठी आणलेली खिचडी टेबलवर ठेवली आणि म्हणाला, दादा ताप आहे अजून, आता औषध आणलं की ते घे. जेवण करशील पण आधी जेवल्यानंतर औषध घे. माझी जेवणावरची वासनाच उडाली रे ऋषी. अरे तापामुळे असेल. औषध घेतलं ना की तुला बरं वाटेल. हे बघ, इच्छा जरी नसेल ना तरी थोडं खाऊन घे आणि मग गोळ्या घे. येऊ मी? थांब रे, मला बोलायचं आहे तुझ्याशी, खूप बोलायचं आहे. खूप छळलंय मी तुला. अरे काय बोलतो दादा, कसलं छळलंस तू मला? तू आत्ता आराम कर बरं, बोलू नकोस आता. ऋषीनं त्याला शांत राहायला सांगितलं, पण मधूच्या मनात खूप काही साचलेलं होतं. ते त्याला बाहेर काढायचं होतं. खूप अपराधी वाटत होतं त्याला आज. ते बोलून त्याला मोकळं व्हायचं होतं. त्यांनी पुन्हा ऋषीला विनवणी केली. खुर्ची ओढून ऋषी त्याच्या पुढ्यात येऊन बसला. ऋषी, मला बोलू देत. बरं बोल. ऋषीनं मधूकडे पाहिलं. काही क्षण तसेच गेले. मधूनं ऋषीचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाला, ऋषी, तू माझा लहान भाऊ आहेस, पण आज तू माझ्यासाठी जे काही केलंस त्यासाठी खूप खूप थँक्स. अरे दादा, थँक्स कशासाठी? मी काय केलं असं? तू काय केलंस हे तुला नसेल माहिती, किंवा तू मोठ्या मनाचा असल्यामुळे तू ते मान्य करत नसशील. पण तू माझ्यासाठी जे काही केलंस ते खूप मोठं आहे अरे माझ्यासाठी. अरे असं काय केलंय बाबा मी? हे बघ, तू आराम कर बरं, कशाला बोलतोयस एवढं? नाही नाही, मला बोलू देत, मला अडवू नकोस. ऋषी, अरे कसा होतो मी? काय काय पाप करत होतो. आज एक एक आठवायला लागलो ना की स्वतःची लाज वाटायला लागते मला. म्हणजे अक्षरशः किळस येते माझी मला. मी आईबाबांना खूप दुखावलं रे, खूप. अरे मी माझ्या बाबांचा, पंतांचा किती अपमान केला. एका साध्या गैरसमजातून माझ्या जन्मदात्याला कलंकित केलं मी. देवी समान माईंचा पदोपदी अपमान केला मी. तिला सुखानं जगू दिलं नाही. मला खूप आठवणी येते रे आईबाबांची आत्ता. मधूला रडू आवरता आलं नाही. ऋषीनं त्याला जवळ घेतलं, त्याचे डोळे पुसले. ओल्या डोळ्यांनीच तो पुढे बोलायला लागला. वारकऱ्यांच्या घरात जन्माला आलो म्हणून मी विठ्ठलाचे देवधर्म पाळावेत, पायी वारी करावी यासाठी माई किती म्हणायची मला. पण मी पडलो अहंकारी. तिचं म्हणणं मी कधी ऐकलंच नाही. एवढा सुशिक्षित म्हणून घेणारा मी, पण सुसंस्कारानं नाही वागलो मी कधी. सतत माझ्या श्रीमंतीचा, पैशाचा माज केला.
आज 500 रो हाऊसेस आणि तेवढ्या सोसायटींचा मालक आहे मी, पण त्याचा केवढा माज आहे मला. त्याच्यापुढे मला सगळं जग क्षुल्लक वाटत होतं. मी फक्त माझ्या श्रीमंतीला देव मानत होतो. फक्त स्वतःवर प्रेम केलं मी. अरे किती नालायक आहे मी ऋषी. ऋषी, मला नाही सहन होत आहे आता. मधू स्वतःवरचा राग व्यक्त करत होता. त्याचे डोळे आसवांनी डबडबले होते. ऋषी मूकपणे त्याचा शब्द ऐकून घेत होता. ऋषी काहीच बोलत नाहीये हे बघून मधू त्याला म्हणाला, तू असा गप्प का ऋषी? मी चुकीचं बोलतोय असं वाटतंय का तुला? नाही रे, तू बोल, आज तू मोकळा हो, मी ऐकणार आहे फक्त तुझं, बोल. तुझी संध्या वहिनी एवढी गोड आणि सालस स्वभावाची, तिच्याची सुद्धा मी प्रतारणा केली रे. लाज वाटते रे. कशी माफी मागू मी तिची? मला तर तिला तोंड दाखवायची सुद्धा लाज वाटते आता. हे बघ मधू दादा, वहिनी खूप मोठ्या मनाची आहे रे. तिने तुला कधीच माफ केलंय, विसरून जा. ऋषी, हे एवढं सोनं अंगावर घालून आलोय मी इथे. माझ्यापेक्षा 5 पट अधिक दागिने अंगावर घालून भजन गाणाऱ्या त्या कोळीनींना बघितलं. त्यांचं ते गरजूंना दान केणं पाहिलं. मी माझ्याच नजरेतनं उतरलो तेव्हा. अरे त्या कोळीणींना त्या मणभर सोन्याचा अहंकार नव्हता आणि मी मात्र एवढ्याशा सोन्याला कुरवाळत बसलो होतो. आईला खांद्यावर बसून वारी करणारा गजानन मला वेडपट वाटला, पण खरा वेडा मी आहे रे. आज कळतंय मला हे सगळं. तो प्राणी, कुत्रा, पूर्ण वारी पायी चालून करतो आणि मी मात्र कारमध्ये बसून आरामात वारी करत होतो. नालायक आहे ना रे मी ऋषी. मी त्या मुलीवर. मधूनं मानच खाली टाकली. ऋषीनं त्याला समजावलं, नाही रे दादा, तू नालायक नाही आहेस. त्यावेळची परिस्थिती तशी होती. तुला मोह जडला होता. मोह नाही, वासनेनं आंधळा झालो होतो मी. इथल्या सगळ्या स्त्रिया माझ्या मागे चुटकीसरशी धावत येतील या भ्रमात होतो रे मी. पण त्या माऊलीनं, प्रियंकानं मला त्यापासून परावृत्त केलं. इतकंच नाही तर मोठ्या मनानं मला माफही केलं. इथला प्रत्येक जण ओठांवर माफी आणि हृदयात माया घेऊन येत असतो दादा, असं म्हणून तिने माझे डोळेच उघडले. तुला माहिती आहे ना ऋषी, इथे येण्यापूर्वी मी किती वेगळ्या विचारांचा होतो आणि आत्ता खूप वेगळा. मी माझ्या गुरमीत इथे आलो. साधा कोणाला नमस्कारही करत नव्हतो मी, पण आज इथले सगळे स्त्री पुरुष प्राणी, ते नामस्मरण, ती भजनं, ते माऊलीशी तल्लीन होणं, एकमेकांसाठी एकमेकांच्या मदतीला धावून जाणं, अडल्या नडलेल्यांना, गरजूंना, म्हाताऱ्या माणसांना मदत करण्याची वृत्ती पाहिली आणि मग मी स्वतः अंतर्मुख व्हायला लागलो. मधू बोलताना थांबला. त्याच्या बोलण्यात अशक्तपणा जाणवत होता, पण तो आवेग होता पश्चात्तापाचा. तो बाहेर पडणं या क्षणी फार गरजेचं होतं. ऋषींनी त्याला थोपटलं, त्याला बोलू दिलं. मधूला भिंतीला टेकवून बसलं. मधूच्या डोळ्यातनं अजूनही अश्रू वाहत होते. ऋषी, अरे या वारीतले लोक किती वेगळे असतात रे. मी नव्हते पाहिले कधी असे. जे काही मी पाहिले ते सगळे स्वार्थीच. पण इथले वारकरी खूप वेगळे आहेत. सारं काही जवळ असूनही, सारं ऐश्वर्य असूनही इथे मात्र एकजुटीनं आणि सामान्यांसारखं राहतात ते. आपल्या घरी एसीत झोपणारे इथे जमिनीवर, साध्या प्लॅस्टिकच्या कापडावर, तेही खाली चिखल असताना झोपतात आणि त्यांना झोप लागते. ते मिळेल ते जेवतात. दादा, अरे इथे सगळे असंच वागतात. भगवंताच्या दारात जाताना कशाला हवा रे मोठेपणाचा सोस? कशासाठी हवा तो माज? इथे स्त्री पुरुष सगळे एका पातळीवर येऊन माऊलीला शरण जातात. अरे हो ना रे. प्रत्येक स्त्रीकडे तर माय माऊलीप्रमाणे बघतात. अरे त्या स्त्रियांना जागा मिळत नाही, त्या उघड्यावर स्नान करतात, तेव्हाही या पुरुषांच्या नजरा त्यांच्याकडे वळत नाहीत. वासनेला जागाच नसते बघ इथे. आणि मी कसा वागलो सांग ना ऋषी? असं काय आहे आपल्याजवळ ते त्यांच्याजवळ नाहीये? पण इथे सगळे समान मानून विठ्ठलाचं नामस्मरण करायला लागतात. त्याच्या भेटीच्या ओढीनं उन्हातान्हात, मुसळधार पावसात सतत पायी चालतात. आपल्या जीवाचीही पर्वा करत नाहीत ते.
मी किती चुकीचं वागलो रे. बॉटल तोंडाला लावत गेलो आणि पापाचा धनी मात्र झालो, पापाचा धनी. दादा हे बघ, तुला पश्चात्ताप होतोय ना. यात आलं की सगळं. पश्चात्तापाच्या आगीत मोठमोठी पापं सहज वितळून जातात रे. तू आता पापाचा धनी वगैरे नाही आहेस दादा, बोलू नकोस तसं. तू बदलतोयस, तुझे विचार बदलतायत. गेले 4-5 दिवसांपासून बघतोय ना आम्ही सगळे. अरे आम्हा सगळ्यांना किती आनंद झालाय म्हणून सांगू तुला. तुला हेच सगळं कळावं म्हणून तर मी आग्रह करायचो नव्हे. माईंनी तसं तुझ्याकडनं वचन घेतलं होतं, ते तू पूर्ण केलंस दादा. खूप छान झालं बघ सगळं. आता विसर सगळं. विसर मागे काय घडलं ते. नवा शोध लागलाय ना तुझा तुला. नवा मार्गही दिसतोय. मग आपण त्यावरूनच चालत जाऊया का रे. हो ऋषी, तुझ्यामुळे हे नवीन रूप मिळालंय मला, फक्त तुझ्यामुळे. असं म्हणत मधूनं ऋषीला मिठी मारली. त्या आनंदी प्रेमाचे काही क्षण तसेच गेले. स्वतःला मधूच्या मिठीतून सोडवून घेत ऋषी म्हणाला, दादा आता खिचडी खा बघ, ती थंड झाली असेल रे. त्यानं भांड्याला हात लावून बघितला. भांडं कोमट लागलं. दादा कोमट आहे अजून. सदू काका औषध घेऊन येतील एवढ्यात. तुला ताप आहे अजून, तू खाऊन घे. आणि दादा रडू नकोस, सगळं ठीक होईल आता. मी येतो, तू खाऊन घे आणि आराम कर हं. ऋषी तिथनं निघाला. मधूनं कसेबसे 2-4 घात खिचडीचे खाल्ले. तोंडात कडू कडू वाटत होतं. जेवायची त्याची इच्छाच नव्हती. तशीही मधूची 2-3 दिवसांपासून जेवणावरची वासनाच उडाली होती. त्याच्या शरीराविरुद्ध त्यांनी प्रवास केला असल्यानं शरीरानं प्रत्युत्तर दिलं. 5-6 दिवसांपासून तर त्यांनी बाटलीला साधा हात लावलेला नव्हता. एवढे 15 दिवस तो त्याच्या आवडीच्या मसालेदार चमचमीत मांसाहारापासून दूर होता. सिगरेट तर त्याने कधीच फेकून दिली होती. आता त्याची हे सगळं करायची इच्छाच नव्हती. अंगावरचे सगळे दागिने त्याने बांधून बॅगेत भरून ठेवले होते. या सबंध प्रवासात तो स्वतःला विसरत चालला होता. त्यामुळे या सगळ्याचा परिणाम त्याच्या शरीरावर होणारच होता. मध्येच वरून ऊन पावसाचा खेळ. बाजीरावाच्या विहिरीच्या रिंगणाच्या वेळी मुसळधार पावसात मधू चिंब भिजला होता आणि त्यामुळेच की काय, आत्ता तो तापानं फणफणला होता. सगळ्या वारकऱ्यांचं रात्रीचं जेवण आटोपलं. आता माधवबुवांच्या कीर्तनासाठी तयारी सुरू झाली. औषधामुळे मधूचा ताप आता थोडा उतरला होता, पण शरीरात अशक्तपणा मात्र होता. ऋषी नको नको म्हणत असतानाही तशाही अवस्थेत मधू खोलीतनं बाहेर आला. त्यालाही कीर्तन ऐकायचं होतं. मलान चेहऱ्यानं शांतपणे सतरंजीवर एका कोपऱ्यात दोन्ही पाय पोटाशी घेऊन त्यावर आपले दोन्ही हात बांधून डोकं भिंतीला टेकून डोळे मिटून तो बसून होता. आज ऋषी कीर्तनात साथ संगत करणार नव्हता. तो मधूजवळ बसून होता, त्याला आधार म्हणून. दिंडीतले सर्व वारकरी तिथे मठाबाहेरच्या अंगणात मंडपात जमा व्हायला लागले. माधवबुवा आपल्या खोलीत कीर्तनासाठी तयार होऊ लागले. बुवांचे नेहमीचे टाळकरी दोन्ही बाजूनी रांगेत उभे राहिले. मुकुंदानं पखवाज स्टँडवर लावला. आज वसंतरावांनी वीणा खांद्यावर घेतली होती. कीर्तनकाराच्या गादीला मुकुंदानं वंदन केलं आणि पखवाजावर थाप मारली. पखवाद वादन सुरू झालं. त्या पखवाजाच्या साथीवर टाळकऱ्यांनी जय जय रामकृष्ण हरी हे भजन सुरू केलं. हातात वीणा घेऊन वसंतरावांनी वेगवेगळ्या संतांचे अभंग गायला सुरुवात केली. इतरांनी त्याला साथ दिली. अभंगाचं गायन झाल्यानंतर विठ्ठल विठ्ठल विठ्ठलचा घोष एकमुखानं सुरू झाला. मधू बसल्या जागेवरनं हे सर्व बघत होता. विठ्ठल विठ्ठलच्या नामस्मरणानं त्याचे डोळे आपोआप मिटले गेले. माधवबुवा फेटा बांधून कीर्तनाला आले. त्यांनी वीणेकरी वसंतरावांना आणि समोर बसलेल्या श्रोत्यांना नमस्कार केला. वसंतरावांच्या खांद्यावरची वीणा आपल्या गळ्यात घालून उजव्या खांद्यावर धरली आणि सुरू झालं जय जय राम कृष्ण हरी. टाळकऱ्यांनी वाजवलेल्या टाळांचा निनाद या जयघोषात मिसळायला लागला. बुवांनी नमन सुरू केलं. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणे. त्यानंतर बुवांनी निरूपणासाठी श्री तुकाराम महाराजांचा अभंग घेतला. नको ब्रह्म ज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करे. दावी रूप मज गोपिका रमणा ठेवीन चरणावरी माथा. पाहीन श्रीमुख देईन आलिंगन जीवे निंब लोण उतरीन.
पुसता सांगेन हितगुज मात, बैसोनी एकांत सुख गोष्टी. तुका म्हणे यासी न लावी उशीर, माझे अभ्यंतर जाणून या. हा अभंग घेतला बुवांचा अभंग म्हणून झाला. त्यांच्यानंतर तोच अभंग अक्षय, ऋषीचा मित्र जो शास्त्रीय गायक होता, त्यांनी गायला सुरुवात केली. ते ऐकून मधूला फार बरं वाटलं. ऋषी त्याच्या शेजारीच बसून होता. अक्षय अभंग गायला लागला आणि वसंतराव पुढे आले. त्यांनी बुवांच्या गळ्यातली वीणा परत घेऊन आपल्या गळ्यात घातली. दोघेही एकमेकांच्या पाया पडले. कीर्तनाच्या गादीचा मान असतो तो. विठ्ठल विठ्ठल भजन संपलं, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयचा जयघोष झाला. मधूही आपल्या क्षीण आवाजात जय म्हणण्याचा प्रयत्न करायला लागला. बुवा आता अभंगाचा भावार्थ सांगायला लागले. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करे. अर्थात हे देवा, तुकाराम महाराज म्हणतात की हे देवा, मला तुझ्या सगुण रूपाच्या दर्शनाला आणि त्यासंबंधी आवडीला अडवणारे ब्रह्मज्ञान किंवा आत्मनिष्ठा नको आहे. त्यापेक्षा मी भक्त आणि तू देव असं काहीतरी कर. गोपिकांशी रासलीला खेळणाऱ्या देवा, तू मला आपलं सगुण रूप दाखव, मला तुझ्या पायांवर मस्तक ठेवू दे. देवा, तू जर मला तुझं सगुण रूप दाखवलं तर तुझं श्रीमुख अनिमिष नेत्रांनी पाहीन, तुला आलिंगन देईन आणि तुझ्यावरनं लिंब लोण उतरून टाकेन. बुवा सांगत होते आणि मधू त्यांचा एक एक शब्द मन लावून ऐकत होता. बुवा पुढे सांगायला लागले. हे देवा, तू माझं हितगुज विचारलं तर तेही मी सांगेन आणि तू मी एकांतात बसून सुखाच्या गोष्टी बोलू. शेवटी तुकाराम महाराज म्हणतात की माझ्या अंतःकरणातली ही तळमळ जाणून तुझे सगुण रूप दाखवण्यासाठी आता उशीर लावू नकोस. बुवांचा अभंगाचा भावार्थ सांगून पूर्ण झाला. कीर्तनाचा पूर्वरंग इथे संपला. बुवांनी कमरेचं उपरणं पुन्हा एकदा घट्ट बांधलं. बंगालीच्या भाया जरा वर सरसावल्या आणि या निरूपणाच्या अभंगाचं सखोल आणि सविस्तर विवेचन सुरू केलं. कीर्तनाचा उत्तररंग सुरू झाला होता. प्रपंचातील, व्यवहारातील, आजूबाजूच्या परिसरातली उदाहरणं, दृष्टांत, दाखले देत बुवा एक एक चरण स्पष्ट करत निरूपण करायला लागले. कीर्तन रंगत चाललं होतं. सारे श्रोते एकाग्रतेनं ऐकत होते. बुवांचा एक एक शब्द ते आपल्या हृदयात साठवायला लागले. औषधाच्या गोळीचा परिणाम ओसरला का काय म्हणून मधूचा ताप पुन्हा चढायला लागला. तो डोळे बंद करून अजूनही तसाच भिंतीला डोकं टेकवून बसला होता. पण तशाही अवस्थेत तो बुवांचं निरूपण मन लावून ऐकत होता. तेवढ्यात सदुकाकांनी मगाशची उरलेली औषधं आणून दिली. ऋषीनं डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे रात्रीचा डोस मधूला दिला. त्याच्या अंगावर शाल पांघरली. मधू तसा शांत बसून होता. बुवांचं कीर्तन पुढे पुढे अधिक रंगायला लागलं होतं. इकडे मधूची बेचैनी मात्र अचानक वाढायला लागली. तो अस्वस्थ व्हायला लागला. त्याचा जीव कासावीस व्हायला लागला. त्याच्या श्वासाची गती वाढत चालली. हृदय वेगानं धडधडायला लागलं. तो ताठ बसण्यासाठी सावरायला लागला. त्याने ऋषीच्या खांद्याला पकडलं. बुवांचा एक एक शब्द एकवटून ऐकण्याचा तो प्रयत्न करत होता. अभंगातलं मी भक्त तू देव ऐसे करी हे शब्द त्याच्या कानात एकसारखे रुंजी घालायला लागले. वारंवार त्याचा अर्थ त्याच्या मनातच घोळायला लागला. अभंगातल्या भावार्थाशी तो पूर्णतः तल्लीन व्हायला लागला आणि त्याच क्षणी कधी मला त्या गोपिका रमणाचं सगुण साकार रूप दिसेल आणि मी त्याच्या चरणांवर माझं मस्तक ठेवीन असं मधूला वाटायला लागलं. त्या देहभान हरवू पाहणाऱ्या टाळ मृदंगाच्या निनादात, बुवांच्या शब्दरूपी ब्रह्मज्ञानात त्याचं चित्त हरिनामाशी, परमेश्वराच्या सगुण रूपाशी एकाग्र व्हायला लागलं. त्याने ऋषीच्या दंडाला धरून ठेवलेला हात खाली घेतला. ऋषीनं मधूकडे बघितलं. अंगात त्राण नसूनही ऋषीच्या आधारानं मधू उभा राहण्याचा प्रयत्न करायला लागला. त्याच्या डोक्यावरची टोपी खाली पडायला लागली. ऋषीने ती उचलली, त्याच्या डोक्यावर चढवली. मधूनी ती एका हातानं पकडून ठेवली. बुवांच्या निरूपणानं तो भगवंतांशी एकरूप व्हायला लागला. तो स्वतः उभा झाला तरी ऋषीने त्याला धरून ठेवलं होतं. मधूचं अंग आता थरथरायला लागलं. ताप उतरल्यामुळे पूर्ण अंग घामानं भिजलं होतं. थरथरत्या अवस्थेत त्याचे डोळे आपोआप मिटायला लागले. आपले दोन्ही हात जोडलेल्या अवस्थेत तो अडखळत एक एक पाऊल पुढं टाकत बुवांच्याकडे यायला लागला.
बंद डोळ्यातनं अंतरंगाचं त्याला भान आलं. त्यात तो स्वतःला शोधायला लागला आणि त्याला स्वतःच्या रूपात साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं. मधू आता भगवंताच्या सगुण रूपाशी स्वतःला एकरूप करून पाहायला लागला. हीच अद्वैताची स्थिती त्याच्यातल्या अहमपणाला बाहेर काढायला मदत करायला लागली. अहमपासून सुरू झालेली स्थिती आता सोहमच्या रूपात एकरूप झाली होती. मधू स्वत्व विसरला. अध्यात्माच्या समाधी अवस्थेच्या पातळीवर जाऊन त्याला अद्भुत अशी अनुभूती येऊ लागलेली होती की जी शब्दातीत होती. वाऱ्याच्या झुळकीनं शिशिरातली पानं जमिनीवर टपटप गळून पडावीत तसे मधूतले सारे विकार या अनुभूतीनं गळून पडले होते. त्याच्यातला अहंकार, माज, गर्व, वासना, वाईट विचार या सर्वच विकारांनी काढता पाय घेतला. त्या निर्गुण निराकार भगवंताला सगुण साकार रूपात पाहून मधू तिथेच माऊली असं मोठ्यानं ओरडत लोटांगण घालायला लागला. तो मोठमोठ्यानं रडायला लागला. आज त्याला खऱ्या अर्थानं त्याच्या आईबाबांची तीव्रतेनं आठवण झाली होती. ऋषी धावत त्याच्याकडे गेला. त्याला उचललं. माधवबुवा, मुकुंदा, मित्रमंडळी सगळे अवाक होऊन आश्चर्याने आणि आनंदाने मधूकडे बघायला लागले. हेच तर हवं होतं त्यांना. त्या सर्वांनाच, विशेषतः माईंना अपेक्षित जे होतं ते सारं काही घडून आलेलं होतं. ऋषी त्याच्या पाठीवरनं हात फिरवायला लागला. यावेळी मधू फार वेगळा भासला त्याला. त्याचं हे रूप, भगवंताच्या पायांशी त्याचं शरण जाणं, लीन होणं अनपेक्षित होतं, पण तसं घडलं मात्र. माईंच्या मनाला हे ठाऊक होतं म्हणून तर त्यांनी पायी वारीला जाण्याचं वचन मधूकडून घेतलं होतं. यासाठी, हे घडून येण्यासाठी ते वचन होतं, ते आज सार्थकी झालं. ऋषींनी, मुकुंदानी मधूकडे अश्रू भरल्या नजरेनं पाहिलं. त्यांच्याही डोळ्यातनं अश्रू वाहत होते. सर्वच भावविवश होऊ लागले होते. गोठलेल्या नदीतील बर्फ प्रखर उन्हानं वितळून जाऊन त्या बर्फाचं स्वच्छ आणि वाहत्या पाण्यात रूपांतर होऊन ते प्रवाही व्हावं, तसं मधूचं अंतर्मन स्वच्छ, तरल, प्रवाही व्हायला लागलं. त्याचे ओठ थरथरत होते. थरथरत ते विलग व्हायला लागले. आता त्याच्या मुखातनं विठ्ठल विठ्ठल हे शब्द आपसूक नकळतपणे बाहेर पडायला लागले. आपले दोन्ही हात जोडत डोळे मिटलेल्या अवस्थेत मधुसूदन आता अंतर्बाह्य विठुमय व्हायला लागला होता. बुवांचं कीर्तन संपलं होतं. ते दृश्य बघून त्यांच्याही डोळ्यातनं अश्रू व्हायला लागले. ऋषी तर सारखा डोळे पुसत होता. आज त्याचा विश्वास जिंकला होता. मधूचे अश्रू थांबत नव्हते. आतापर्यंत आयुष्यात केलेल्या चुकांचा पश्चात्ताप त्याला झालेला होता, तोच अश्रूंच्या रूपात ओघळून वाहून जायला लागला. आपल्या दिवंगत आईबाबांची, ईश्वराची, सर्वांचीच माफी मागत मधूनं माधवबुवांच्या पायांवर डोकं ठेवलं. माधवबुवांनी त्याच्या दोन्ही दंडांना धरलं, वर उठवलं. त्याच्या गालावरनं ओघळणारे अश्रू पुसले. अश्रू पुसता पुसता ते त्याला म्हणाले, आता रडू नकोस. तुला तुझी चूक कळाली आहे. तू परमेश्वराला, माऊलीला शरण आलास, यात सगळं काही आलंय. अरे माईंना हेच तर हवं होतं रे बाळा. तुला तुझा आत्मशोध घेता यावा म्हणून तर त्यांचा पायी वारीचा अट्टहास होता. मधू, अरे या क्षणासाठी तुझ्याकडनं पायी वारीचं वचन हवं होतं त्यांना. कळलं ना तुला? आता रडू नकोस, शांत हो. आता तुझ्या आईला, माईंना पूर्णपणे मुक्त कर. उद्या आषाढी एकादशी आहे. बुवा पुढे काही बोलणार तेवढ्यात मधू त्यांना म्हणाला, बुवा एक कराल माझ्यासाठी? अरे एक काय, 1000 गोष्टी करीन तुझ्यासाठी. बोल, काय करू? मला मला ही माळ द्याल तुळशीची? मधू थरथरत होता. बुवा त्याच्याकडे एक क्षण बघत राहिले. त्याचं हे विचारणं बघून त्यांना खूप आनंद झाला. आता मधू पूर्ण वारकरी होणार याचा आनंद ते लपवू शकले नाहीत. त्यांनी वर आकाशाकडे बघितलं आणि बोट दाखवून म्हणायला लागले, बघितलंत ना पंत? माई, ऐकलत ना हो माई? तुमचे सुपुत्र माळकरी होत आहेत. आता तुमच्यासारखा वारकरी होणार आहे तो, वारकरी. बुवांनी दोन्ही हात जोडून वर बघून नमस्कार केला.
मधूचा हात आपल्या हातात घेऊन मोठ्या प्रेमानं आणि आनंदानं त्याला म्हणाले, तुला मी नक्की माळ देणार. उद्या आषाढी एकादशी आहे. वारकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा एवढा उत्तम मुहूर्त मी तरी नाही टळू देणार. पण बुवा बोलता बोलता थांबले. मधूला त्यांच्या पणचा अर्थ समजला. तो आपला दुसरा हात त्यांच्या हातावर ठेवून म्हणाला, पण काय बुवा? हेच ना की एकदा माळ घातली की मांस खायचं नाही, सिगरेट दारू प्यायची नाही, असभ्यपणे काया वाचा मनानं देखील कोणाला दुखवायचं नाही किंवा तसं वागायचंही नाही. आणि ह्या नियमांना मी पाळीन का नाही असं वाटतंय ना तुम्हाला बुवा? बुवा, मी पाळीन हे नियम, नक्की पाळीन. आजपासून, आत्तापासून मी सगळ्या मोहाच्या वस्तूंचा त्याग करतोय. सोने पैसा आता क्षुल्लक आहेत माझ्यासाठी. मांसाहार, मद्यपान, सिगरेट आता कायमचं बंद. बंद म्हणजे बंद. तसंही 5 दिवसांपासून मी हे सगळं सोडलंय बुवा, बघताय ना तुम्ही. सोडलंय मी सगळं. नाही खाणार मी, नाही दारूला स्पर्श करणार. मला तुमच्यासारखं, या माझ्या काकांसारखं, या ऋषीसारखं, तुम्हा सर्वांसारखं वारकरी व्हायचंय बुवा. मी दरवर्षी येईन तुमच्याबरोबर इथे, दरवर्षी येईन. आई बाबा, आठवण येते हो तुमची. का गेलात सोडून मला? मधूला अश्रू अनावर होऊ लागले होते. आईबाबांच्या आठवणीनं त्याने हंबरडा फोडला. मुकुंदानं त्याला हृदयाशी घेतलं. त्याच्या पाठीवरून ममतेनं हात फिरवायला लागला. मुकुंदानं बुवांकडे बघितलं आणि मधूला म्हणाला, बाळा, उद्या लवकर उठ. चंद्रभागेत पहाटेच स्नानाला जाऊ. तिथे माईंच्या अस्थी विसर्जित कर. माईंना मुक्त होऊ देत रे बाळा. हो काका. एवढंच बोलून मधूनं मुकुंदाला कडकडून मिठी मारली. ऋषीही त्याच्या पाठीमागून बिलगला. बुवा त्या तिघांच्या मिठीकडे बघून प्रचंड सुखावले. भोगाकडून योगाकडे घडलेला हा मधूचा प्रवास म्हणजे त्यांच्या संबंध आयुष्यात एक वेगळा आणि अविस्मरणीय असा अनुभव होता. वाल्याचा वाल्मिकी झाला हे पुराणात वाचलं, कितीतरी वेळा कीर्तनातून प्रवचनातून सांगितलं, पण प्रत्यक्षात आज अनुभवलं जात होतं. तिथे हजर असलेले सर्व वारकरी याचा साक्षीदार होते. वारीच्या वातावरणानं खरोखर एका भोगवादी मनुष्याचं हृदय परिवर्तन करून त्याला अध्यात्माकडे वळवलं होतं. हे असतं वारीचं सामर्थ्य आणि वारीचं महत्त्व. यावर्षीच्या वारीतला हा अनुभव सर्वांसाठी आनंददायी ठरला होता. खरी जीवाशिवाची भेट त्यांनी आज अनुभवली होती पंढरीत. हा आनंदाचा ठेवा घेऊन सगळे इथून परतणार होते. ऋषीला तर हा आनंद बोलूनही दाखवता येत नव्हता. त्याच्या आजवरच्या प्रयत्नांना आज पूर्णतः 100% यश मिळालं होतं. त्याच्या माईंचा आणि त्याचा विश्वास जिंकला होता. आज त्याची वारी सार्थकी लागली होती, कारण मधूचं आणि त्याचं दोन्हीही वचनं पाळली गेली होती. माझ्या माईंचा आत्मा आज भरून पावला असेल, सुखावला असेल, म्हणून त्यांनी वर आकाशाकडे बघितलं. आकाश निरभ्र होतं. एक तारा फार तेजस्वीपणे चमकत होता. मात्र त्यांनी हात जोडून माईंना नमस्कार केला आणि तसाच आसवांनी भरलेल्या डोळ्यांनी विठ्ठलाचे तो आभार मानायला लागला. उद्या देवशयनी आषाढी एकादशी. विठ्ठलाचं दर्शन घेऊन पौर्णिमेचा गोपाळकाला करून आपण सर्व आनंदानं परतणार. वारी पूर्ण होणार आपली. हे शब्द ऐकवण्यासाठी ऋषीनं खिशातनं मोबाईल काढला. माधुरी आणि संध्या दोघीही त्याच्या फोनची वाटच पाहत होत्या. या आनंदाची बातमी ऐकून त्या दोघींनाही अत्यानंद झाला. आनंदानं समाधानी पावल्या त्या. त्यांच्याशी फोनवर बोलून झालं आणि ऋषीचं लक्ष मधूकडे गेलं. तो अजूनही मुकुंदाच्या मिठीत रडतच होता. बुवा मधूजवळ आले. मुकुंदाच्या मिठीतून स्वतःला सोडवून घेत तो आपले डोळे पुसायला लागला. बुवा त्याच्या जवळ गेले. बुवांना बघताच त्यांनी पुन्हा बुवांना आलिंगन दिलं. आता मधूचा चेहरा फार आनंदी दिसायला लागला होता. तृप्तीचे, समाधानाचे तेजस्वी भाव त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते.
त्या गर्दीतून वाट काढत काढत तो एक एक पावलं टाकत तिथून पुढे जायला लागला. त्याची नजर विठ्ठल मंदिराच्या दिशेला स्थिरावली. तो एकसारखा त्याच दिशेला पाहायला लागला. त्याच्या ओठांवर हलकेच स्मित झळकलं. त्याचं हृदय भक्तिभावानं गदगदून आलं होतं. त्यांनी आपले दोन्ही बाहू विठ्ठलाला आलिंगन देण्यासाठी पसरले आणि पुढच्या क्षणाला त्याच्या मुखातून विठ्ठला असा जोरात हंबरडा बाहेर पडला. साऱ्या वारकऱ्यांचं हृदय हेलावलं. इकडे मधुसूदन विठ्ठलाच्या कुशीत जायला तळमळायला लागला आणि तिकडे विठ्ठल मंदिरातून कमरेवरील आपले दोन्ही हात खाली घेऊन आपल्या अत्यंत लाडक्या भक्ताला मधुसूदनाला आलिंगन देण्यासाठी तो राईचा वल्लभ विटेवरून एक एक पायरी खाली उतरायला लागला. श्रोते हो, ही होती डॉक्टर वसुधा वैद्य यांची वारी ही कादंबरी. ही कादंबरी तुम्हाला नक्कीच आवडलेली असणार आहे. या कादंबरीचा प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. हा प्रत्येक व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. त्यांनाही या वारीचा आनंद लुटू द्यात. चला श्रोते हो, पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कादंबरीसह. तोपर्यंत नमस्कार मित्र.